नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप. आजच्या या विषयाला बोलताना फार वाईट वाटतंय एका गोष्टीचं, की अनेक जण आता म्हणत असतील, की कशी यांची जिरली, कशी यांची जिरली. अनेक जण हसणारे काही हरामखोर आहेत. त्यांना असं वाटतंय, की जे काही हिंदू अख्ख्या देशातला आहे, तो मूर्ख आहे आणि जे काही राम मंदिर बांधलंय, ज्या ज्या लोकांनी म्हणजे ते त्यांना असं काय वाटतं माहिती आहे का, बरं झालं ती ज्याला अशी घटना घडली. बरं झालं, की आता यांना बोलायला भेटलं. म्हणजे खास करून हे डाव्या विचारसरणीची ही सगळी लोकं. कारण याच्यावरती सोशल मीडियामध्ये फार चर्चा चालू आहे, की कसे अंधभक्त आता बोलतील का? त्यांना असं काही वाटतं का? ते तर काय त्या मोदीच्या यालाच बांधलेले, त्यालाच बांधलेले. पण आम्ही तसले नाही आहोत. आमची श्रद्धा देवाच्या प्रती आहे. आमची श्रद्धा या भडव्या नेत्यांच्या प्रती नाहीये. पण देवासाठी काम करत असेल एखादा नेता, एखादा माणूस, त्याच्यासाठी आम्हाला बोलणं आमचं काम आहे. नरेंद्र मोदींनी राम मंदिर 500 वर्षानंतर राम मंदिर बांधून दाखवलं. निश्चित त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण त्याच राम मंदिराच्या दानपेटीतले 200 कोटी मानले म्हटले जात आहेत. 200 कोटीपेक्षा जास्त आकडा असू शकतो, असं त्या सगळ्या अहवालामध्ये बाहेर येत आहे. 200 कोटी रुपयाची चोरी झाली. जे राम मंदिर बांधून झाल्यापासून जे काही हिंदू तिथं रीग लावतायत ना सगळे, आणि आपल्याला आपलं एक असतं, एक प्रत्येकाची एक भावना असते, की आपला एक 10 रुपयाचा एक छोटासा हिस्सा त्या मंदिरासाठी जावा, त्या देवासाठी जावा. त्यांचं मत हे नसतं, की मी जे दानपेटीत टाकतोय ते नंतर कुठं जाईल, काय होईल ते मला माहीत नाहीये. पण माझी एक श्रद्धा आहे, माझ्या एक मनातून चांगला भाव आहे, देवाच्या प्रती आहे. आणि हजारो करोडो लोकांनी जरी तिथं टाकलं ना, तरी तो देव बघतोय. कोणी कोणी टाकलं आणि त्या पैशाचं नंतर काय झालं. त्या 200 कोटी रुपये चोरी करणारे त्याचे कोणी 50 कर्मचारी होते, ते नोटा मोजणारे सगळे. त्याच्यामध्ये 14 जण TCS सारख्या कंपनीचे आणि SBI सारख्या बँकची देखील लोक होती. आता जेव्हा योगी आदित्यनाथांनी या सगळ्या गोष्टी जेव्हा समजून घेतल्या आणि त्यांनी जेव्हा SIT स्थापन केली या सगळ्या प्रकरणावरती, तेव्हा एक धक्कादायक माहिती बाहेर आली, की तो चंपतराय जो कोण आहे, राम क्षेत्रभूमीचा जो काही त्याला न्यासाचा अध्यक्ष आहे, तिथला विश्वस्त आहे, तो त्याच्या हाताखाली जे असणारे जे कोणी लोक आहेत किंवा त्याच्या सोबतचा जो असणारा माणूस आहे, त्याच्याकडे 50 कोटी रुपयांची सगळी संपत्ती सापडली. 50 कोटी. त्या कर्मचाऱ्यांकडे महागातले आयफोन, महागातल्या गाड्या, तिथं अयोध्येच्या आजूबाजूला विकत घेतलेली जमीन, म्हणजे ज्यांची लायकी रिक्षा चालवायची नव्हती, अशी ही सगळी 50 लोक होती, ज्यांची घरं बऱ्यापैकी तिथं गेली त्या मंदिरासाठी. म्हणजे त्यांनी घेतले असतील त्या सगळ्या लोकांनी हा पैसा लाटलाय, हे मी ठामपणे सांगतो. दुसरं कोण चोरणार आहे मला सांगा बघू. हे म्हणते, अनेक जण म्हणतात, की बीजेपीनं बघा कसा डल्ला मारला. काही गरज नाहीये. उत्तर प्रदेश सारख्या राज्याला आज काय पैसा कमी नाहीये. योगी आदित्यनाथ तर असं कधीच करू शकत नाहीत. निश्चित नाही, या मताचा मी आहे. एखादा दुसऱ्या राज्यातला कुठला एखादा विहारचा कोणी असता तर ते मान्य करू शकलो असतो, पण योगी असं अजिबात करू शकत नाही. 200 कोटीसाठी असं एवढं उत्तर प्रदेशचं मोठं बजेट आहे, त्यांना काय फरक पडतो या सगळ्या गोष्टींचा. मग लाटणारे कोण आहेत? लाटणारे ते सगळे ते विश्वस्त, तो चंपतराय, त्याच्या आजूबाजूची ही सगळी 5-50 लोक, ज्यांच्या हातामध्ये सरळ नोटांचे बंडल येत आहेत. मग कुठे जातात, काय करतात? कारण जेव्हा SITने यांच्यावरती धाडी टाकल्या, तेव्हा यांच्याकडे 50 कोटी रुपयाची, ज्या माणसाकडे 50 कोटी रुपयाची संपत्ती सापडले, तो माणूस रिक्षा चालवत होता. म्हणजे 1-2 वर्षामध्ये एवढी संपत्ती त्याकडे आली तरी कुठून? ही असली खानेरडी लोक आपल्या धर्मात आहेत, त्यांच्यावरती बोललं पाहिजे, निश्चित बोललं पाहिजे. आणि हे असली लोक प्रत्येक धर्मात असतात. हे असली लोक प्रत्येक कमिटीवरती, प्रत्येक ठिकाणी बसलेलीच असतात. बरं, राम मंदिराचा आपण विषय घेतोय. बाकी ठिकाणी काय? देशभरामध्ये जेवढी मंदिरं आहेत, जेवढ्या संस्था आहेत, त्या संस्थांमध्ये ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टींची उलटफेर होतात, त्या अशाच पद्धतीने तर होतात. अशाच पद्धतीने होतात. म्हणजे एखाद्याला जर एखाद्या मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष गेला ना, एका वर्षामध्ये गळ्यामध्ये चैनीन गाड्या बिड्या घेऊन मोठी संपत्ती जमा करून ही सगळी लोक फिरतात. हा पैसा कुठून आला? हा काय देवाने दिलेला नाहीये त्यांना. हा तुम्ही जो दानपेटीत टाकताय ना, त्याच पैशाची विल्हेवाट लावतात. अनेक जण मोठी टॅक्स वाचवण्यासाठी जे डोनेट करतात ना, दान करतात. सोनं असेल, मग सोन्याचा मुकुट देतो, मी चरण देतो, हात देतो, हार देतो, काही जे असेल ते दान करतात. लालबागच्या राजाला बघा, साधा एक गणपती बाप्पा साधा प्रत्येकाच्या घरामध्ये येतो. म्हणजे माझ्या एखाद्या सामान्य माणसाच्या घरामध्ये असलेला गणपती आणि लालबागचा राजा, याच्यामध्ये काय फरक आहे हो? गणपती असतो ना, पण लालबागच्या राजाला येणारा पैसा, येणारा दान, जो काही ब्लॅक मनी तिथून व्हाईट करण्यासाठी जे काही केलं जातं ना, जे काही तिथं होतं, तो पैसा, त्या 14 दिवसांमधला करोडो रुपयांचा पैसा जेव्हा येतो, तेव्हा आपल्याला समजतं, की आपण नक्की कुठल्या भक्तीतून जातोय. देवाच्या दानपेटीमध्ये 4 रुपये टाकणं हे बरे भावनिक करतात, माहितीये का? ही जी लोक असतात ना संस्थेतली वगैरे, दानपेटी लिहून अगदी व्यवस्थित सांगितलेलं असतं, की तुमचा 1 रुपया देवाच्या चरणाशी जाईल, हे तुमचा 1 रुपया देवाच्या कामाला जाईल, तुमचा 1 रुपया टाका. मग ते त्यांच्या मंडळाचं काम लावलेलं असतं. मग आम्ही आपत्कालीन याच्यामध्ये असं काम केलं, मग आम्ही इथं भंडारा केला, आम्ही इथं जेवण दिलं. मला सांगा, जर एखाद्या मंडळाला 5 कोटी रुपये मिळत असतील, तर तो 5 कोटीचं काही भंडारा घालतो का? तो 5 कोटीचं काही सगळं काय वह्यान हे वाटत बसतो का?
अहो कुठं तरी उगाच चार आण्याचा भात आणि ते म्हणतात ना तशा पद्धतीचं 100 रुपयाचं नाव सांगायचं, 1 रुपयाचं काम करायचं, बाकी 99 रुपये आपल्या खिशात ठेवायचे. अशा पद्धतीनं काम करणारी ही सगळी लोकं जे आपल्या धर्माला त्रासदायक आहेत. तुम्ही प्रबोधनकारांचं ते पुस्तक वाचलं असेल की धर्माची देवळे की काय, तो मला व्यवस्थित नाही, पण हे बघा, हे पुस्तक त्याने काय लिहिलं होतं ते वाचा एकदा. देवाच्या नावावरती फक्त पैसा कमवणारे, मलाई खाणारे, ही खाणेरडी लोक जे अयोध्येमध्ये जे घडले ना राम मंदिर, म्हणजे अजून 2 वर्ष झाली नाहीत आणि त्यांना माहिती होतं हीच संधी आहे, ही सुरुवातीची संधी आहे. लाखो लोक येतात, करोडो रुपये टाकले जातात, घेतले इकडचे तिकडे, त्याचा फरक काय पडतो? पण देव तुमचं चांगलं करणार नाही, देव तुम्हाला सोडणार नाही. ज्याने आतापर्यंत देवाचे पैसे खाल्लेत, ज्या लोकांनी देवाला विरोध केलाय, त्या सगळ्या लोकांचं काय झालंय ह्या एकदा इतिहास काढून बघा थोडासा. एकदा तुम्ही व्यवस्थित इतिहास काढून बघा. तुम्ही आज 4 पैसे खाल, तुम्हाला वाटेल की अरे मी सोनं घेतलं, मी गाडी घेतली, मी बंगला घेतला, मी जमीन घेतली, पण त्या देवाला माहिती आहे की ह्या माझ्या नावावरती पैसा कमवतोय. त्याला जे काय करायचं तो ते बरोबर करेल. भले आजच्या पिढीला नाही, पुढच्या पिढीला काहीतरी होणार, निश्चित होणार. कारण देवाचा पैसा खालेला आणि देवाचा पैसा जिरवलेला माणूस कधी मोठा होत नाही. तो जरी वर्तमानात मोठा असला तरी त्याचा भविष्य काळ हा त्याला बुडवणारच, म्हणजे बुडवणारच. ही गोष्ट लक्षात ठेवा. आज कितीतरी अशी छोटी छोटी मंदिर आहेत, छोटे छोटे आश्रम आहेत, मठ आहेत, अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या संस्था आहेत, देवस्थान ट्रस्ट आहेत. या सगळ्या ठिकाणी काय चालतं ना हे एकदा बघा, तुम्हाला समजेल. बरं, हे हिंदू धर्मातच आहे का? नाही, प्रत्येक धर्माची हीच गोष्ट आहे. प्रत्येक धर्माचा एखादी संस्था, एखादा धर्मगुरू हे अशाच पद्धतीनं कामं करतात. हे नुसतं काय राम मंदिराचं झालं म्हणून टिवटिव करत बसू नका तुम्ही. सगळीकडे तीच गोष्ट आहे, सगळीकडे ती गोष्ट आहे. लोकांच्या भावनेच्या जीवावरती, लोकांच्या आस्थांच्या जीवांवरती, मग ते कोणत्याही धर्माची आस्था असो, त्याच्यावरती फक्त पैसा कमवायचा आणि लोक ते देतात. पण मी काय म्हणतो, त्या दानपेटीत मी नाही 10 रुपये टाकले तर काय प्रभू श्रीराम काय मला दर्शन देणार नाहीत का? मला हाकलून लावणार आहे, चल तू 10 रुपये दिले नाहीस, मी काय तुला पावणार नाही? असती कुठे गोष्ट असते का? बरं, ज्या वेळेला माणसांकडे खायला पैसा नव्हता, काय पैसा ही गोष्ट जेव्हा अस्तित्वात नव्हती, तेव्हा पण माणूस देवाची सगळी पूजा अर्चा करतच होता. मग तेव्हा कुठला दानबिन नव्हतं? त्या काही विशिष्ट लोकांनी, काही विशिष्ट या बुवांनी, या ब्राह्मणांनी काढलेली ही सगळी गोष्ट. म्हणजे पहिलं काय असंच माहितीये का, पैशाच्या जागी शिदा घेतली जायची. म्हणजे एखादं तुमच्या घरातलं धनधान्य असेल ते द्या. आता नाही म्हणतात, आता ते तांदूळ घेऊन आम्ही काय करू, आम्हाला पैसा द्या. असल्याही गोष्टी आहेत. असली एक बाजू आहे. आपलं आहे म्हणून वाचवून ठेवायचं, बोच्याच्या मागे घालायचं, या गोष्टी बरोबर नाहीयेत. आज आपणच आपल्या म्हणजे विचार करा ना, प्रभू श्रीरामांना वाईट वाटलं असेल या गोष्टीचं की 500 वर्षानंतर मी मंदिरात आलो, मग एवढं भव्य मंदिर या सगळ्या सरकारनं बांधलं, खरोखर छान गोष्ट केली. आणि हे भारतीय जनता पार्टी सोडून दुसऱ्या कोणाच्यातही दम नव्हता, एवढं लक्षात ठेवा. त्या एका गोष्टीसाठी मला नेहमी मनातून वाटतं की भारतीय जनता पक्ष या देशामध्ये राहायला पाहिजे. कारण तो राहिला तर इथला धर्म राहील, तो राहिला तर इथली संस्कृती राहील. पण हे होत असताना कुठेतरी त्या सगळ्या गोष्टींना जर एखादी ग्लानी येऊन द्यायची असेल, एखादी घाण कुठली गोष्ट करायची असेल, त्यांना नावं ठेवायची असतील, तर ही अशी नेमलेली घाणेरडी लोक. तो चंपतराय आणि ती बाजूची 50 जण, हे काय अयोध्येचीच गोष्ट नाहीये. हे सगळीकडे त्याच बॉम्ब आहेत, सगळीकडे त्याच सगळ्या गोष्टी चालू आहेत. असल्या छुटूक मुटूक साल्या लोकांमुळे आपल्या धर्माची वाट लागते. आपल्या धर्माला नावं ठेवली जातात, आपल्या देवांवरती आक्षेप घेतले जातात, आपल्या देवाला काळा बाजार समजला जातो. तुम्ही भावना चांगल्या ठेवा. तुम्ही चांगल्या भावनेतून एखाद्या देवाच्या चरणी जा, तुमचं निश्चित काम होणार, निश्चित काम होणार. तप, साधना, या सगळ्या गोष्टी, अरे हे तर खरं देवाचं धन आहे. दुसरं काय करायचंय? तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसे राहताय, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये काय करताय, तुम्ही खऱ्याला खरं म्हणताय का, तुम्ही निस्वार्थपणे एखादं काम करताय का, की तुमच्या मनामध्ये स्वार्थी आहे, छल आहे, कपट आहे? या तर सगळ्या गोष्टी नाहीयेत ना. जर तुम्ही व्यवस्थित स्वच्छ असाल काचेसारखे ना, तुम्ही मंदिरात गेला नाहीत ना, तरी देव तुमच्या पाठीशी नेहमी उभा राहतो. पण जो माणूस छल, कपट, स्वार्थी, पैशाला लुबाडणारा, एखाद्याला त्रास देणारा, एखाद्याचं वाईट चिंतणारा असला माणूस असेल ना, अरे तुम्ही हजारो कोटी रुपये जरी दान केले ना त्या देवाच्या याच्यामध्ये, तुमच्या पुढच्या पिढ्या अशाच भीक मागत राहणार, एवढं लक्षात ठेवा. आणि त्या 50 जणांच्या तर मागणार साले नरकात जाणार हरामखोर. कारण एवढ्या मोठ्या 150 कोटी लोकसंख्येचा सगळा त्यांनी जे काही एक त्यांना हाय लागेल ना, ती हाय त्यांना निश्चित निश्चित घेऊन बुडेल. योगी सरकारने या सगळ्या गोष्टींवरती कठोर चौकशी सगळ्या गोष्टी कराव्या. कारण अजून नावं असणार, अजून फार मोठा पैशांची उलाढाल झालेली असणार, निश्चित झालेली असणार. आणि महाराष्ट्र सरकारने देखील आपल्या देखील काही देवस्थानांवरती, काही संस्थांवरती देखील या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. लक्षात ठेवा. साधं गणित, या एखाद्या मंदिराच्या आवारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला किती ठिकाणी पैसा द्यावा लागतो, जर ऐका कसं सगळ्या गोष्टी चालतात. तुम्ही मंदिरात गेल्यानंतर पार्किंग पासून सुरुवात होते. मी तर म्हणतो त्या ग्रामपंचायतीत त्या हद्दीत जाण्यापासूनच
पहिले पैसे वसूल केले जातात. मग आतमधला नारळ असेल, ती फुलं असतील, ती देवावर चढवल्यानंतर परत तिथून आणून ती परत विकायला ठेवतात. इतकी नालायक घाणेरडी लोकं असतात आस्ताशी खेळणारी. म्हणून मी कुठल्या मंदिरात गेलो ना, मला त्या देवाला नारळ द्यावासा नाही तर काही वाटत नाही. फक्त जायचं, त्याच्या पुढे नतमस्तक व्हायचं. त्याला फक्त एकच गोष्ट सांगायची की शरीरात एवढं बळ दे, शरीरात एवढी ताकद दे की मी तुझं अस्तित्व अबाधित ठेवण्यासाठी लढेन आणि काम करेन. एवढंच फक्त मला दे. मला बाकी तुझं काही नको. तुम्ही किती फुलं टाकली, तुम्ही किती हार टाकले, तुम्ही काय केलं, म्हणून देव तुम्हाला पावत नाही. तुम्ही कितीही यज्ञ करा, कितीही काही करा, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं मन साफ नसेल, तुम्ही निस्वार्थपणे काम करत नसाल ना, तुमच्या मनामध्ये जर छल कपट कोणतीच गोष्ट नसेल ना, तुम्हाला काहीच गरज नाही करण्याची तिथं जाऊन. हे फक्त हे माणसाने तयार करून ठेवलेलं आहे. सगळ्या गोष्टी माणसानं तयार करून ठेवल्यात. काही विशिष्ट लोकांनी या सगळ्या गोष्टी तयार करून ठेवल्यात त्यांचे धंदे चालण्यासाठी. याचा अर्थ श्रीरामांपाशी जाऊ नये असं नाहीये. निश्चित जा, पण दानपेटीत पैसा टाकलाच पाहिजे याची काही गरज नाहीये आपल्याला. कारण तो जर पैसा देवाच्या कार्याला व्यवस्थित लागतच नसेल तर तो टाकाच कशाला. त्याच्यामुळं जे काही राम मंदिराच्या इथं घडलंय, जे काही संपूर्ण हिंदूंना पूर्णपणे लाजवणारी ही गोष्ट घडली, लाजवणारी, या गोष्टीकडे सरकारनं लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर ज्यांनी ही देवाच्या पैशांवरती ज्यांनी डल्ला मारलाय ना, त्यांना देशोधडीला लावण्याचं काम करावं. एवढंच फक्त मी सांगतो. बाकी तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावरती? हा फार महत्त्वाचा विषय, आस्थेचा विषय माणसांच्या. ते फक्त राम मंदिरात घडलं म्हणूनच नाही, असं प्रत्येक ठिकाणी घडत राहते. प्रत्येक ठिकाणी याच सगळ्या बोंबा आहेत. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या विषयावरती मला आवर्जून कळवा.